माझं नाव तन्वी आहे आणि माझं वय 23 वर्ष आहे. मी खूप सुंदर होते. माझ्या भाभीला माझ्या हुसनाची आणि सौंदर्याची खूप नफरत होई. ती नेहमी मला म्हणायची, तुझं हे सौंदर्य एक दिवस मातीमध्ये मिसळून जाई. मी तिला उत्तरायची, गवानाला घाबर भाभी, मी तुझं काय बिघडवलं आहे? मी तुझ्याशी काय वाईट केलंय? माझी आई जिवंत होती. बा मात्र या जगात नव्हते. आई असताना घरात माझीच हुम्मत चालायची. माझ्या भावाला माझ्यापासून खूप नफरत होती. तो म्हणायचा, तू माझ्या बायकोशी तुलना करू नकोस. मी थोडी मगरूर होते, कारण मला काहीही गलत गोष्ट बर्दाश्त होत नसे. एक दिवस भाभीने माझ्या आईसमोर खराब आणि जुना जेवण ठेवलं. आई शुगरची रुग्ण होती. मी रागावले आणि भाभीला म्हणाले, आईची तब्येत आधीच खराब आहे. तू नवीन जेवण का बनवत नाहीस? जुना जेवण देऊन तू माझ्या आईला का मारायला पाहत आहेस? यावर मोठं भांडण झालं. आम्ही दोघींमध्ये हातापाई झाली. माझ्या भावाने भाभीचा साथ दिला आणि मला म्हणाला, तुला मी एक दिवस सीधा करेन. तू तीरासारखी सरळ होशील. तू लहान आहेस. मोठ्या भाभीशी असं बोलायचं तुला काय काम? त्या रात्री माझ्या आईची तब्येत खूप बिघडली. तिला रुग्णालयात घेऊन गेलो. 4 दिवस ती आजाराशी लढली, पण शेवटी ती या जगाचा निरोप घेऊन गेली. मी खूप परेशान आणि दुःखी झाले. माझं हृदय फाटत होतं. थोडे रिश्तेदार आले, पण ते सगळे माझ्या आईच्या सासरचे होते. त्यांना जास्त दुःख नव्हतं. त्यांनी फक्त थोडा अफसोस केला आणि निघून गेले. आता घरात फक्त मी आणि माझा भाऊ होतो. एक रात्र भाऊ माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, आई या जगात राहिली नाही, पण आता रविवारी तुझं लग्न आहे. मी खूप हैराण झाले. मी म्हणाले, काय? लग्न? तो म्हणाला, हो, मी तुझं लग्न करतोय. आता तू आपल्या घरची होशील तर बरं राहील. बस, लग्नाची रस्म आहे, कारण आत्ताच आई मेली आहे. तुझ्या दिलात काही अरमान असतील तर ते दिलातच दाबून घे. मी तुझ्यासाठी मोठा ढोल किंवा घोडा आणू शकत नाही. मी रडायला लागले. पण मग मी स्वतःला समजावून घेतले की लग्न तर एक दिवस होणारच होतं. स्वतःचं घर मिळेल, भाभीची गुलामी करावी लागणार नाही. याच विचाराने मी दिवस काढू लागले. पण लग्नाच्या दिवशी मला मोठा धक्का बसला. माझा दुल्हा खूप विचित्र स्थितीत होता. त्याने हातात टॉफी पकडली होती आणि ती खात होता. त्याचे केस उडाले होते. कपडे नवे घातले होते, पण घाणेरडे केले होते. तो खरोखरच पागल वाटत होता. मोहल्ल्यातल्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्या म्हणाल्या, तन्वीचा नवरा तर पागल आहे. भाई आणि भाभीने बहिणीवर इतका मोठा अन्याय केला. आई मेली आणि त्यांची डोई सफेद झाली. पागलाबरोबर इतकी सुंदर मुलगी कशी बांधली? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी रडू इच्छित होते, पण रडू शकत नव्हते. माझी आई खूप आठवत होती. आई जिवंत असती तर हे काहीच घडलं नसतं. भाभीने माझ्या भावाला भडकावलं होतं. मी एक पलासाठी नकार द्यायचा विचार केला. पण मग काय होईल? माझा तमाशा होईल आणि तरीही ते मला घरी पाठवतील. म्हणून मी भगवानावर सोपवलं आणि चुपचाप विदा झाले. विदाईच्या वेळी भाईने माझ्या डोक्यावर हात ठेवायला गेला, पण मी मागे घेतलं. सगळ्यांनी हा प्रसंग पाहिला. मी म्हणाले, याचीही थोडी बेअब्रू झाली पाहिजे. त्याने माझ्याशी जे केलं ते चांगलं केलं नाही. भाभी भेटायला पुढे झाली, पण मी तिला भेटलो नाही. तिने सगळ्यांसमोर म्हटलं होतं, तुझं लग्न करून दिलं, नखरे दाखवू नकोस आणि आपल्या घर दफा हो जा. कोणती भाभी आपल्या ननदीला विदाईच्या दिवशी दफा हो जा असं म्हणते? माझ्या मनात खूप नफरत होती, पण भगवान पाहत होता की माझ्यावर किती अन्याय होत आहे. मला माहीत होतं की भगवान माझा इन्साफ करेल, पण आत्ताच माझा वेळ खूप वाईट दिसत होता. नवऱ्याच्या घरी आलो. 3 खोल्यांचं चांगलं घर होतं. त्याचा एक भाऊ होता.
रात्री झाली तेव्हा त्याचा भाऊ खोलीत आला. मी थोडी घाबरले. तो म्हणाला, भाभी, घाबरायची गरज नाही. हा माझा स्वतःचा भाऊ आहे. माझं दुसरं घर आहे, जिथे माझी बायको आणि मुले माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे. त्याची बायकोशी त्याचे संबंध चांगले नाहीत. आईबाप आमचे नाहीत. आता तुम्ही आणि तुमचा पती आहात. हे घर आहे. काही समजलं नाही तर भिंतीवर माझा नंबर लिहिलेला आहे. फोन करा. पण जास्त त्रास झाला तरच मला बोलवा. मीही बायको मुलांचा आहे. माझी बायको मला इथे यायला आवडत नाही. फक्त खूप इमर्जन्सी असेल तर बोलवा. नाहीतर स्वतः सांभाळा. कारण आता हा तुमचाच पती आहे आणि तुम्हाला त्याच्या बरोबरच राहायचं आहे. मी समजून गेले की माझं आयुष्य खूप कठीण आणि वाईट होणार आहे. मी होकारार्थी मान हलवले. तो म्हणाला, भगवान तुमची मदत करो. परेशान होऊ नका. एक दिवस सगळं ठीक होईल. मला वाटलं की तो तसल्ली देत आहे. पण त्याने हीच गोष्ट दोनदा का सांगितली आणि इतक्या जोरकसपणे का सांगितली? फिलहाल मला काही समजत नव्हतं. माझा पती दुसऱ्या खोलीत बसला होता. मी त्या खोलीत गेले तेव्हा हैराण झाले. खोलीत बऱ्याच गोष्टी तुटलेल्या होत्या. काही खेळणी पडलेली होती. त्याचा मेंदू बालसुलभ वाटत होता. त्याने मला पाहिलं तेव्हा मी घाबरले. मला वाटलं तो माझ्याशी बोलेल किंवा काही काम सांगेल. पण त्याने काहीही केलं नाही. मी चुपचाप जाऊन आपल्या खोलीत झोपले. मला दरवाजाला कुलूप लावायचं वाटलं, पण मी तसं केलं नाही. पण त्या रात्री मला खूप सुकूनची झोप आली, जी आधी कधीच आली नव्हती. सकाळी डोळे उघडले तेव्हा हैराण झाले. समोर माझा पती बसला होता. मी घाबरले. मग टेबलाकडे पाहिलं तेव्हा डोळे खुलीच राहिले. टेबलावर नाश्ता पडला होता. तो बाजाराचा वाटत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटलं कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि नाश्ता आणला असेल. पण घरात कोणी नव्हतं. बाहेरचा दरवाजा बंद होता. रात्री मीच कुलूप लावलं होतं. माझ्या पतीने मला म्हणाला, नाश्ता कर, आणि तोही नाश्ता करायला बसला. मी हैराण झाले. मला वाटलं की त्याला लग्न झालं आहे हे कसं कळलं? पण मग त्याने एक विचित्र गाणं गायला सुरुवात केली. ते काही कार्टूनचं गाणं होतं. मी समजून गेले की ही त्याची सामान्य हरकत आहे. त्यालाही भूक लागली असेल. खैर, मी नाश्ता केला. नंतर मी घर साफ करायला लागले. मला घर कसं चालतं हे विचारायला विसरलो होतो. पण घरात सगळ्या गरजेच्या गोष्टी होत्या. मी त्याच्या भाऊचा नंबर लावला, पण तो मिळाला नाही. मी दुपारचं जेवणही केलं. माझं घर असंच चालू लागलं. माझा पती अचानक कुठेतरी गेला तेव्हा मी परेशान झाले. मला वाटलं की कदाचित घरातून पळून गेला असेल. मी त्याच्या भाऊला फोन केला. त्याने सांगितलं, हो, तो कधी कधी असा जातो, पण परत येतो. रात्रीपर्यंत येईल, नाहीतर मला सांग. रात्री तो परत आला. त्याच्या हातात काहीतरी होतं. त्याने ते मला दिलं. मी उघडून पाहिलं तर त्यात फुले होती. मी म्हणाले, हे काय आहे? तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आणलं आहे. मी हैराण झाले. तो फुले ठेवून दुसऱ्या खोलीत गेला आणि लॉक लावलं. त्या दिवसापासून माझे दिवस चांगले जात होते. माझा पती रोज मला काहीतरी नवीन आणायचा. घरात सगळं होतं. जेव्हा सामान कमी होऊ लागलं तेव्हा एक दिवस त्याचा भाऊ आला आणि त्याने मला 2 लाख रुपये दिले. मी म्हणाले, हे घरही तुम्हीच चालवता का? तो म्हणाला, नाही, अशी काही गोष्ट नाही. आम्हा दोघा भावांच्या नावे काही दुकाने आहेत. त्यांचा भाडा येतो. मी महिन्यातून 2दा 20-22 हजार देतो.
तुला 15 तारखेला 2 लाख मिळतील. आज 1 तारीख आहे म्हणून आलो आहे. मी म्हणाले, ठीक आहे. मी घराची गरजेची सामान घेतली. घरात टीव्ही, AC सगळं होतं. एक दिवस माझा भाऊ आणि भाभी येथे आले. त्यांना माझी अवस्था पाहायची होती, कारण त्यांनी माझं लग्न पागलाशी करून दिलं होतं. पण मला नव्या जोडीत पाहून ते खूप हैराण झाले. भाभी म्हणाली, हा जोडा कुठला? त्यांनी तर तुला फक्त 2 जोडे दिले होते आणि आम्हीही काहीही केलं नाही. मी म्हणाले, माझ्या पतीने मला आणून दिला आहे. ती म्हणाली, तुझ्या पतीला तर तोंड हात धुवायला येत नाही. तो तुला जोडा कसा आणेल? मी म्हणाले, त्यानेच आणला आहे. आणि तुला कोणी सांगितलं की त्याला तोंड हात धुवायला येत नाही? हे बघ, मी तुला दाखवते की त्याने मला काय काय आणलं आहे. मी सगळ्या गोष्टी दाखवल्या. ती खूप हैराण झाली. तिने विचारलं, हे सगळं तो कुठून आणतो? कुठेतरी चोरी करून तर नाही? मी म्हणाले, नाही, अजिबात नाही. ती म्हणाली, नाही तर नाही वाटत. तिला जसं तीर निशाण्यावर लागला नाही तसं वाटत होतं. ती माझ्याशी काही वाईट करायला पाहत होती, पण तसं झालं नाही म्हणून ती परेशान झाली होती. मी सर उंच करून सगळं दाखवलं. मी खूप खुश होते. भाभी म्हणाली, पहा, कदाचित मी घाईत गलत निर्णय घेतला असेल, पण तू खुश दिसते आहेस. मी माझ्या भावाला म्हणाले, तुम्ही काही गलत निर्णय घेतला नाही. मी खरोखर खुश आहे. मला या घरात कशाचीही कमतरता नाही. आम्हीही गरीब लोक होतो ना, आमची लग्नही असंच झालं असतं. पण हे बघा, हे लोक तुमच्यापेक्षा चांगले आहेत. या घरात AC ही आहे. उन्हाळ्यातही सुकूनची झोप येते. भाभीचा चेहरा लटकून राहिला. मला माहीत होतं की घरी गेल्यावर ती माझ्या भावाशी भांडण करेल. ही त्यांची शिक्षा होती. माझा पती माझ्याशी बोलत नसे, पण माझ्या गोष्टी आणायचा, माझी काळजी घ्यायचा, माझं लक्ष ठेवायचा. एक दिवस मी चालत असताना माझ्या पायाला काहीतरी लागलं. त्याने माझ्या पायाला पट्टी बांधली. पण रात्र झाली की तो दुसऱ्या खोलीत जायचा आणि आतून लॉक लावायचा. मी खूप परेशान होते. मी त्याच्याशी बोलायचं, विचारायचं वाटायचं. मी फिल्म ड्राम्यात पाहिलं होतं की प्रेमाने माणूस बरा होतो. कदाचित मीही त्याला बरा करू शकेन. आणि जर तो बरा झाला तर तो या जगातला सर्वात चांगला माणूस होईल. कारण तो खूप सुंदर होता, तरुण होता, पैशाची कमतरता नव्हती, घरही त्याचं होतं. पण तो माझ्याशी बोलत नसे. माझी एक मैत्रीण पागलांच्या डॉक्टर झाली होती. तिने मला सांगितलं होतं की अशा लोकांना खूप प्रेम आणि मायेची गरज असते, सामान्य माणसापेक्षा जास्त. पण इथे उलटं होतं. हळूहळू मला समजू लागलं की जो काही प्रकार आहे तो त्या खोलीशी निगडीत आहे, कारण तो त्या खोलीतच जात असे. म्हणून मी ठरवलं की मला त्या खोलीत काय करतो हे कळायला हवं. एक दिवस मी त्याच्या खोलीत गेले होतो. तिथे काही खास नव्हतं. माझ्या भाभीने लोकांना सांगायला सुरुवात केली होती की पागलाशी लग्न झालं आहे, पण ती मोठ्या आरामात आहे. तिच्या तोंडून निघालं होतं, मला ते कळालं होतं. मी म्हणायची, हो, भगवानाचा शुक्र आहे, मी खूप खुश आहे. माझ्याकडे सगळं आहे. पैसे येतात, घराची सगळी कामं माझ्या हातात आहेत. माझा पती माझी काळजी घेतो आणि रोज मला काहीतरी नवीन आणतो. एक दिवस मी त्याच्या मागे गेले, पण मला रस्ता माहीत नव्हता, म्हणून मी परत आले. तो रस्ते चांगले ओळखत होता. कदाचित बागेत मुलांसोबत खेळायला जात असेल. त्याच्याकडे अशा गोष्टी होत्या. मग एक दिवस मी त्याची चाबी गायब केली आणि ताळा उघडला. त्याला ताळा मिळाला नाही म्हणून तो बिना ताळा लावता गेला. माझा प्लॅन होता की मी आधीच खोलीत लपून बसेन आणि तो येईल तेव्हा मला कळेल की तो काय करतो. पण जेव्हा तो घरी आला तेव्हा तो मला शोधत होता. माझ्याशी कधी कधी थोडीशी बोलणं करायचा. त्याला माझं नाव आठवायला लागलं होतं.
तो मला नावाने हाक मारायचा. कधी कधी पाहून खूप दुःख वाटायचं. हा कोणाचा मुलगा आहे? किती सुंदर तरुण आहे. आणि त्याच्याशी काय घडलं की तो पागल झाला? जन्मजात पागल तर नव्हता. कदाचित काही अपघात झाला असेल. मी त्याच्या भाऊला विचारायचा प्रयत्न केला, पण त्याने सांगितलं, वेळेबरोबर तुम्हाला सगळं कळेल. मला माझ्या पतीच्या जुनी छायाचित्रे मिळाली. तो दिसायला खूप रॅगिट आणि हट्टी वाटत होता, पण खूप सुंदर होता. पूर्ण खानदानातला सर्वात सुंदर तरुण. पण मग असा कसा झाला? कदाचित कोणाची वाईट शाप लागला असेल. मनात अशा उलट्या सुलट्या गोष्टी आणि प्रश्न येत राहायचे. आज मला कळणारच होतं. माझा पती मला काहीतरी आणून आला होता. खोलीत गेला, पण त्याला जाणवलं की मी खोलीत नाही. त्याने ती गोष्ट तिथेच ठेवली. मला थैली ठेवण्याचा आवाज आला. तो खोलीत आला. मी पडद्यामागे लपून होतो. त्याने दरवाजा आतून लॉक केला आणि खुर्चीवर बसून डोके हातात घेऊन बसला. मी पडद्यामागून त्याला पाहत होते. त्याला अंदाजही नव्हता की मी आत आहे. त्याने डोके अशा रीतीने पकडलं होतं की तो एखादा मोठा माणूस काहीतरी विचार करत आहे असं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावरून अचानक पागलपणाचे भाव गायब झाले होते. मला आता काहीतरी गडबड वाटत होतं. थोड्या वेळाने त्याने आपल्या खिशातून एक मोठा काळा फोन काढला. मी हैराण झाले. हा मोठा फोन त्याच्याकडे कधी आला? आणि फोन पूर्ण व्यवस्थित होता. तुटका नव्हता. इतर सगळ्या गोष्टी तुटलेल्या होत्या. त्याने फोनवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली. तो अगदी समजदार माणसासारखा बोलत होता. तो म्हणत होता, पहा, मी तुमच्याशी आधी डील केली होती. हे पैसे व्यवसायात लावा. जी माझ्या नशिबात असेल ती मिळेल. मी हैराण झाले. माझा पती जो जगासमोर पागल बनला होता, तो इथे बसून बिझनेसच्या डील करत होता. पण मग जगासमोर पागल का बनत होता? आणि आपल्या बायकोला का खोटं बोलत होता? मला समोर यायचं वाटलं, पण मी थांबले. थोड्या वेळाने त्याने खिशातून बरेच पैसे काढले आणि एका बाजूला ठेवले. मग पुन्हा कोणाला फोन केला. यावेळी मला समजलं की तो आपल्या भाऊलाच फोन करत होता. तो म्हणाला, माझं मन करतंय की मी तन्वीला सगळं सांगू. ती माझी बायको आहे. मी तिच्याबरोबर राहू इच्छितो. दुसऱ्या बाजूचा कदाचित म्हणाला असेल की घाई करू नकोस. तो म्हणाला, घाई कशी? आमचं लग्न होऊन 4 महिने होणार आहेत. जेव्हा माझा उल्लेख झाला तेव्हा मी समोर आले. त्याने मला पाहून तोंड उघडं ठेवलं. फोन बाजूला ठेवला. मी म्हणाले, हे सगळं काय आहे? तू जगासमोर पागल का बनतोस? मी सगळं ऐकलं आहे. तो म्हणाला, पहा, मी आज किंवा उद्या तुला सांगणारच होतो. मी म्हणाले, मला सगळं सांग. शेवटी काय आहे? माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, रडू नकोस. मी म्हणाले, मला माहीत नाही, फक्त रडू येतंय. मला सांग की काय आहे? तो म्हणाला, मी पूर्ण मोहल्ल्यातला सर्वात समजदार आणि शिकलेला मुलगा होतो. मला खूप चांगली नोकरी होती. अजूनही आहे. पण सगळी रात्र बसून ऑनलाईन काम करतो. माझी काही लोकांशी दोस्ती होती, पण मला माहीत नव्हतं ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत. एक दिवस आम्ही कुठेतरी गेलो. तिथे आमचा छोटासा वाद झाला आणि आमच्या हातून एक माणूस मरण पावला. सगळा आरोप त्याने माझ्यावर लावला. जर मी पागलपणाचा नाटक न केला असता तर मला शिक्षा झाली असती आणि माझं सगळं आयुष्य तुरुंगात गेलं असतं. कारण ते सगळे पळून गेले. पण मी त्या माणसाची जान वाचवायच्या चक्रात तिथेच राहिलो. पण तोही या जगाचा निरोप घेऊन गेला आणि आरोप माझ्यावर आला. पोलिसांनी मला पकडलं.
आता ते लोक अजूनही या मोहल्ल्यात राहतात. त्याला माझ्यामुळे नुकसान झालं म्हणून मला पागलपणाची ॲक्टिंग करावी लागली. पण ऐकलं आहे की त्यांनी आपलं घरबार विकलं आहे आणि 1 महिन्यात इथून जात आहेत. मग मी माझ्या पद्धतीने राहू शकेन. तुला हे सगळं मी म्हणून सांगितलं नाही की एकदा ते इथून निघून जातील मग मी तुला सांगतो. तुझ्या भावाने जेव्हा हा रिश्ता ठेवला तेव्हा आम्ही खूप हैराण झालो. आम्हाला कळालं होतं म्हणून मी न पाहता लग्नासाठी होकार दिला. काही पुण्य कमावता येईल असं वाटलं. तुला वाचवण्यासाठी. तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू खूप चांगली दिसतेस. बाहेर जातो तेव्हा कामाच्या निमित्ताने जातो. तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. मग तुझ्यासाठी काहीतरी आणायचं असं वाटतं. कदाचित तू परिस्थितीने तंग आल्यास मला सोडून जाशील असं वाटतं. की एका पागलाबरोबर माझं आयुष्य वाईट जाईल म्हणून तुझे सगळे नाजनंकरे उचलायचा प्रयत्न करतो. तुझ्यासाठी भेटवस्तू आणतो की कमीत कमी तू खुश तरी राहशील. तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी म्हणाले, मी खुशीने रडते आहे. तो म्हणाला, अजीब आहेस. दुःखानेही रडतेस आणि खुशीनेही रडतेस. पहा, मी तुझा पती आहे. तुझं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. अजून 1.5 महिना आम्हाला हे नाटक करावं लागेल. मग सगळं ठीक होईल. मी म्हणाले, मला काही हरकत नाही. मी तर विचार करते की भगवानाने माझ्या कोणत्या पुण्याने मला हा तोफा दिला आहे. मी कधीही कोणाचं वाईट केलं नव्हतं. पण माझ्या स्वतःच्या भावाने माझ्याशी इतकं वाईट केलं. आणि शुक्र आहे की तू पूर्ण ठीक आहेस. तो म्हणाला, परेशान होऊ नकोस. सगळं ठीक आहे आणि नेहमी ठीक राहील. मी तुझा पती आहे. नेहमी तुझी काळजी घेईन. तुझ्या बरोबर राहीन. आमचं आयुष्य खूप चांगलं होईल. आणि असंच झालं. हळूहळू ही गोष्ट मशहूर झाली. मी माझ्या पतीचा इलाज करवला आणि आमचं आयुष्य मिसाल बनलं. भगवानाने माझं इन्साफ केला आणि मला खूप सुख दिलं. माझा पती माझ्याशी खूप प्रेमाने वागायला लागला. आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आता आमचं आयुष्य खरोखरच सुंदर झालं होतं. बलतखम